मी एकदा असं मुख्यमंत्री असताना इकडे एका कार्यक्रमाला आलो होतो आणि अचानक माझ्या मनात एक विषय आला. मी हे ड्रायव्हर आणि कंडक्टर जे आपले स्टाफ आहे तो त्यांचं रेस्टरूम कुठे आहे मी विचारलं, तर रेस्टरूम बोले वरती आहे. मग मी रेस्टरूममध्ये गेलो, तिकडे बघितलं टॉयलेट बाथरूम स्वच्छ नव्हते, सगळे असे मध्ये मध्ये कपडे लटकवले होते, खाली अशा सतरंजा टाकल्या होत्या जमिनीवर आणि असे आपले लोक झोपत होते. AC बीसी तर काहीच नव्हती, गरममध्ये पूर्ण एवढी गरमी आणि त्याच्यामध्ये हे आपले एस टी ड्रायव्हर कंडक्टर तिथे थांबणार, थंड पाण्याने आंघोळ करणार. मी पराग जैन आणि कुशेकरांना विचारलं, तुम्ही कुठल्या पाण्याने आंघोळ करता, थंड पाण्याने का गरम पाण्याने? बोले गरम पाण्याचा शॉवर असतो. मी बोलो इथं काय हे माणसं नाहीत का? मी बोललो ताबडतोब हे सगळं मला बदलून पाहिजे आणि या सगळ्या रेस्टरूममध्ये एअर कंडिशन रेस्टरूम पाहिजे. आणि आता त्यांनी ते बंकबेड केलेले आहेत. 100 लोक तिथे एअर कंडिशनमध्ये विश्रांतीगृहात विश्रांती करू शकतात. अशा प्रकारचं चांगलं विश्रांतीगृह झालं.